हा मुख्य उपयोग असतो. पण होळीचं पूजन करतो सगळेजण महाराष्ट्रात आणि भारतभरात सगळ्या ठिकाणी. तर तो जो अग्नी तयार होतो तर त्याला म्हणतात आध्यात्मिक अग्नी. आता हा जो नॉर्मल अग्नी आणि आध्यात्मिक अग्नी या दोघांमध्ये फरक काय असतो? तर नॉर्मल अग्नी कुठलीही भौतिक जगतातली वस्तू जाळू शकतो. ओके, मग नुसता कागद तुम्ही टाकलात तो जाळून टाकेल. त्याला जेव्हा पूजन करतात आणि त्या होळीच्या देवतेला आपण प्रार्थना करतो तेव्हा त्याचा उपयोग प्रामुख्याने आपल्यातले असे दोष की जे दोष आपल्या पातळीवर निघत नाहीयेत. ओके, मग त्याच्यामध्ये कुठला दोष असू शकतो? तर काही वेळेला प्रचंड चिडचिड करणं हा एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असू शकतो, किंवा काम व्यवस्थित न करणं हा एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असू शकतो. तर अशा प्रकारचे जे दोष असतील ते दोष तुम्हाला काढण्यासाठी ते दोष ह्या पेपरवर लिहायचे आपल्याला. ओके, आणि कळती नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे लिहायचा नाही. ठीक आहे. जेव्हा मी सांगेन वरती आधी आपण अग्नी प्रज्वलित करायच्या आधी सगळेजण प्रार्थना करणार आहोत नाही, आणि त्याच्यानंतर तो अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर मग तुम्हीला सांगेन मी तेव्हा एकेकाने जाऊन तो पेपर त्याच्यात टाकायचा आहे. चलो, हात मोकळे ठेवा. श्वासावर पूर्ण लक्ष. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास, सावकाश श्वास, सावकाश उच्छ्वास. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः अग्निदेवता यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक संरक्षण, आध्यात्मिक कृपाशीर्वाद याबद्दल शतशः धन्यवाद. आमच्यातील अनेक दोष आमच्या पातळीवर निघत नाहीत, यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तथास्तु. आता कागद पेन घ्या. आता हे लिहिताना सोपं जावं यासाठी मास्टरांनी बेसिकच्या पुस्तकामध्ये व्हर्च्यूज नावाचा एक प्रकार दिलेला आहे. ओके, आता या व्हर्च्यू मधला पहिला व्हर्च्यू जो आहे त्याचं नाव आहे लव्हिंग काइंडनेस नॉन इंजुरी. रिपीट करा सगळ्यांनी. ओके, आता लव्हिंग काइंडनेस नॉन इंजुरी स्वतःच्या बाबतीत प्रॅक्टिस कसा केला जातो? तर पहिला प्रश्न विचारा, तुम्ही शरीराला योग्य अन्न देता का? आता याच्यामध्ये शांतपणे विचार करा की जर बाहेरचं खाणं आपलं खूप जास्त होतंय आणि न्यूट्रिशियस खाणं होत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला सतत प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, तर हा पहिला दोष सापडला आपल्याला की योग्य अन्न शरीराला न देणं. असेल जर का तुमच्यात तर लिहा, नसेल तर सोडून द्या हा विषय. दुसरं, एक्सरसाइज न करणं पुरेशा प्रमाणात. प्राणिक हिलिंग शिकलेले लोक ट्विन हार्टच्या आधी एक सेट नंतर एक सेट करतात, पण तेवढा शरीराला पुरेसा आहे का? तर पुरेसा नाहीये. मग सफिशियंट एक्सरसाइज करणं. मग ते जर का करत नसाल, फक्त प्लॅनिंग 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 त्याचं चाललंय पण केलं काहीच जात नाहीये, तर तो दोष झाला. तो दोष तुम्ही तिथे लिहू शकता, एक्सरसाइज न करणं. तिसरं आहे शरीराला पुरेशा प्रमाणात विश्रांती न देणं. आता काही जण पुण्याचे असतात. काय हवंय? पेन हवंय? हा, पेन हवंय. संकेत, पेन आहेत का बघ अजून? हे घ्या, हे घ्या. आलं मदत लगेच आली. एक्स्ट्रा असेल तर पेन द्या. हा, नियमित व्यायाम न करणं हा झाला दोष. अशा फॉर्म मध्ये लिहायचा. ओके, लिहिताना मनात संकल्प हा करा की माझ्यातला हा दोष मी बाहेर काढून टाकतोय, म्हणून आपण तो लिहितोय त्याच्यावरती. ओके, त्याच्यानंतर शरीराला योग्य विश्रांती न देणं. जर तुम्ही असं करत असाल की योग्य विश्रांती देत नाही आहात, प्रत्येक वेळेला शरीराची हेळसांड केली जाते, तर तुम्ही ते लिहू शकता. काही जण पुणेकर जर का असतील तर त्यांचं सकाळी फिरून येतात, मग परत थोडा विश्रांती घेतात, त्याच्यानंतर परत जेवतात, परत थोडा विश्रांती घेतात, तर मग त्यांनी एक्सेसिव्ह विश्रांती देणं हा दोष. आपल्यापुरतं असेल तर हो, मुलीसाठी असेल तर नाही, पण प्रत्येकाने आपल्यावर लक्ष द्यायचं आजच्या दिवस.
बाजूला मुलं मुली, सख्खा नवरा, सख्खी बायको यांच्या लक्ष द्यायचं नाही, त्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला. ओके. काही वेळेला आपण स्वतःवर खूप कमी लक्ष घालतो, तसं नका करू. आजचा दिवस स्वतःसाठी ठेवा. नेक्स्ट, पहिला वर्चू कळला. त्याच्यानंतर बोलताना फटकळ बोलणं किंवा दुसऱ्याचा अपमान करत बोलणं, ही जर वृत्ती तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असेल तर ती नोट डाऊन करा. फोन बंद करा. तुमच्यात असेल दोष तरच लिहा, नसेल तर लिहित बसू नका. नेक्स्ट, हे झालं लव्हिंग काइंडनेस, नॉन इंजुरी. त्याच्यानंतरचा जो व्हर्च्यू आहे त्याला म्हणतात जनरॉसिटी अँड नॉन स्टिलिंग. त्यामध्ये प्रामुख्याने कुठली वस्तू चोरणं ही वृत्ती तुम्हाला स्वतःमध्ये दिसते का, किंवा त्या प्रकारचे विचार मनात येतात का. उदाहरण मी देईन. समजा तुम्ही टू व्हीलरवरनं चाललायत आणि बाजूला एखादी फळाची गाडी चालली आहे, तर असं मनात विचार येतो का की त्यातलं एखादं फळ उचललं पाहिजे. मे बी तुम्ही केलं नसेल, पण विचार आला का. जर तुमच्या ते विचार आला असेल तर हे आवश्यक आहे, तो दोष काढणं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या कल्पना आपण चोरतो का आणि आपल्या नावावर खपवतो का हे बघायचं. जसं काही काही वेळेला छान वाक्य असतात. हा, त्या घ्यायला हरकत नाही, घ्यायला हरकत नाहीये. तसं शेजारच्याने तुम्हाला एखादा छानसा पदार्थ बनवून आणून दिलाय आणि अचानक पाहुणे आले, तर असं होतं का मी आज नवीन पदार्थ केला होता म्हणून तुम्हाला देते. असं जर केलं झालं तर याचा अर्थ तुम्ही स्टिलिंग करताय. तर तुम्ही नाही केलेला तर तुम्ही नाही केलेला. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रकारे कुठली वृत्ती तुम्हाला स्वतःमध्ये दिसते का, किंवा लोकांचे पैसे सतत पेंडिंग ठेवणं ही वृत्ती तुम्हाला दिसते का. काही वेळेला भाजीवाल्याचे नाही नाही राहू दे नंतर देतो, दूधवाल्या नंतर देतो नंतर देतो, ही जर का वृत्ती तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असेल तर तुमची कर्मा काय तयार होतात की तुम्हालाही प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला मिळत नाही, मग ती कधीतरी मिळून उपयोग नाही. जसं मी अनेक लोकांना सांगतो की ज्या महत्वाच्या उमेदीच्या वयात जर तुम्हाला उत्तम कार मिळाली तर तुम्ही कितीतरी प्रवास करू शकता, कितीतरी ठिकाणी जाऊ शकता. आता गुडघे चालत नाहीयेत, आता शरीराला काही जमत नाहीये आणि तेव्हा अतिशय सुंदर तुम्ही कार विकत घेतलीत, तर त्याचा उपयोग नाही, कारण तुम्ही तेवढा वेळ एन्जॉयच करू शकणार नाही. ह्याला म्हणतात उशीर. उशीर. या लक्षात आलं इथपर्यंत. त्यामुळे हा झाला जनरॉसिटी आणि नॉन स्टिलिंग. तिसरा वर्चू जो आहे त्याला म्हणतात ऑनेस्टी अँड नॉन लाईंग. त्यामुळे ऑनेस्टी बद्दल मास्टर नेहमी सांगतात की ऑनेस्टीचा उपयोग आपण दुसऱ्यांचं आयुष्य अवघड करायला करतो का. जसं आपल्या एखादा मित्र, जवळचा नातेवाईक यांच्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह झालेलं असतं आणि ते आपल्याला माहिती असतं. ओके. आता त्याचाच उपयोग आपण त्यांना ब्लॅकमेल करायला करतो का, अशी काही वृत्ती तुम्हाला स्वतःमध्ये दिसते का. जर दिसत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. नॉन लाईंग याच्यामध्ये मला दुसऱ्यातला दोष माहिती आहे, माझ्या घरातल्या लोकांचा दोष माहिती आहे आणि त्यांना जर मी तो सांगितला तर फायदा काय होईल, ते लोक तिकडे इम्प्रूव्ह होतील. मग मला बदलायला काय लागणार स्वतःमध्ये, त्यांना सांगताना सॉफ्टली जेंटली इम्प्रूव्हमेंट या नावाखाली तुम्ही त्याला सांगू शकता. दोष म्हणून सांगितलं तर कोणी स्वीकारणार नाही, पण सांगितलं की तू ज्या बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या करतोयस, तर मला असं वाटतं ही एक इम्प्रूव्हमेंट केलीस तर तुला नक्की आणखी पॉझिटिव्ह चेंजेस तुझ्या आयुष्यात मिळू शकतील, असं सांगितलं तर कोणीही त्याचा स्वीकार करेल. मग हा जर दोष तुम्हाला दिसत असेल की मित्रांचा दोष सांगतच नाही किंवा सांगताना चार चौघांमध्ये अपमान करून त्याला नावं ठेवत ठेवत असं आपण दोष सांगतो, हा एक अँगल. दुसरा अँगल, दोष सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण त्याच्यावर मायक्रोस्कोप लावून बसतो. बघा मी तुला काल सांगितलेला बदल करा आणि तुम्ही लगेच बदल केला नाहीत, तर तेव्हा शांतपणे हा विचार करूया की आपल्यातला एखादा दोष हा काढण्यासाठी आपल्याला किती काळ लागला. लगेच दुसऱ्या दिवशी आपला दोष गायब झाला का, तर नाही झालेला. मग त्या दोषावरती लगेच समोरच्या मायक्रोस्कोप न लावणं, त्याला हे फ्रीडम देणं की तू तुझ्या तो दोष काढ, माझी काही मदत लागणार असेल तर मी मदत करायला तयार आहे. क्लिअर. पण असा काही दोष तुम्हाला सापडतोय का ते बघा. मोबाईल जरा बंद कराल का सगळे. सगळ्यांचे मोबाईल अजून वाजतायत, SMS वाजतायत आणि हे सगळे वाजतायत. तुम्हाला बाह्य जगतापासून स्वतः डिस्कनेक्ट करायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे, मोबाईल फ्लाईट मोडवर टाकणे. लक्षात आलं इथपर्यंत. त्याच्यानंतरचा जो व्हर्च्यू आहे त्याला मास्टर सांगतात ॲक्युरेट परसेप्शन, करेक्ट एक्सप्रेशन. तर आपण एखादी गोष्ट ॲक्युरेटली बघतो का जस्ट
कोणीतरी मला येऊन सांगितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मी तसंच असं केलं. तसं उदाहरण मी देईन. आत्ता कोणतं सांगितलं की लवकर पळा पळा पळा, आता पाणी येत आहे, पूर आलाय, आता बदलापूरचं धरण फुटलंय, आता तुम्हाला येऊन सांगितलं आणि आपण त्याच्या विश्वासाने धाव 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 करायला सुरुवात केली, तर काय होईल? कदाचित पाणी आधी येईल का माणूस आधी येईल? तर डेफिनेटली पाण्याचा स्पीड जास्त असणार आहे, पाणी आधी येणार आहे जर धरण फुटलं असेल तर. पण मग अशा वेळेला आपण त्या माणसाला विचारणार की तुला ही माहिती दिली कोणी? नाही, मला एका माणसाचा फोन आला होता. कुठून? चंद्रपूरवरनं. चंद्रपूरच्या माणसाला बदलापूरचं धरण फुटलं आधी कसं कळेल? लक्षात येत आहे? तर त्यामुळे काही लोकांचं स्पेशलायझेशन असतं अफवा पसरवणं किंवा एकमेकांबद्दल, दोन मित्रांचं चांगलं चाललंय तर त्यांना एकमेकांच्या बद्दल गैरसमज पसरवणं. असे आपल्या नातेवाईकांमध्ये पण नातेवाईक असू शकतात, मित्रमंडळींमध्ये पण काही लोक असे असतात आणि त्यांचं आपण परत परत ऐकून व्यवस्थित न समजता आपण त्याच्यावर आपलं काही मत तयार करतो का? क्लिअर? काही वेळेला तुमच्याबद्दलच असं एखादं सांगेल की अरे तुला माहितीये का, ती दीपाली आहे ना, ती दीपाली तुला नावं ठेवत होती. क्लिअर? तर मला काय करायचंय, मला दीपालीला विचारायचं की बाई काय झालं नक्की, तू कशाबद्दल माझ्याबद्दल बोलत होतीस? हे न करता दीपाली मला नावं ठेवते, अशी कशी दीपाली मला नावं ठेवते, हे स्वतःच्या मनात इमले बांधायला सुरुवात करणं. या दोषामुळे काही वेळेला काय होतं, दीपालीला शेवटपर्यंत पत्ताच नाहीये की नक्की सर चिडलेत कशावरून. क्लिअर होतंय? तर असं काही आपल्याला स्वतःच्या स्वभावात दिसतं का की ह्यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं? कारण आपल्याकडे गणपती येतो, नवरात्र येतं, त्याच्यामध्ये सगळे नातेवाईक जमतात आणि जमलेले नातेवाईक करतात काय कित्येक वेळेला अशा प्रकारच्या काय 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 गोष्टी एकमेकांना सांगत राहतात त्याच्यामध्ये की यांचं असं झालं, ती लोक तुझ्याबद्दल असं म्हणत होते आणि त्याच्याबद्दल आपण काहीतरी एक अर्धवट मत तयार करतो पण पूर्ण घटना सांगत नाहीत. क्लिअर? समजा माझं खरोखर काहीतरी चुकलं असेल आणि दीपाली दुसऱ्या व्यक्तीला सांगत होते की नाही सरांनी ह्या प्रसंगात असं असं वागायला हवं होतं, तर तो पूर्ण लोक सांगणार नाहीत. लोक फक्त तुम्हाला नावं ठेवली एवढा एकच भाग करून तुम्हाला सांगणार, कारण लोकांचं नेचर आहे. क्लिअर होत आहे? तर असं तुमच्या बाबतीत होतंय का? आणि जर तुमचा त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचा काहीतरी स्ट्रॅटेजी आखत असाल तर हा दोष झाला, हा दोष लिहून काढा. लक्षात आलं इथपर्यंत? त्याच्यानंतर करेक्ट एक्सप्रेशन्स या ठिकाणी माझी काय असली पाहिजे, तर मी डायरेक्ट फक्त दीपालीशीच बोललं पाहिजे, ना की इतर सगळ्यांशी. क्लिअर? आता जर का मी ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दीपाली मॅडम असं बोलत होते, ह्यांना सांगितलं. अल्टिमेटली काय झालं, जर का ती लोक माझ्यावर विश्वास ठेवत असतील, मला ते सिनियर समजत असतील, तर त्या सगळ्यांचं मत दीपालीबद्दलचं खराब झालं. क्लिअर? आणि पत्ताच लागणार नाही की कशामुळे हे सगळं झालं, पण लोक काही जाऊन सांगणार नाहीयेत आणि मग ह्याच्यातून चांगल्या चांगल्या दोन मित्रमैत्रिणींमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये प्रचंड गैरसमज पसरवतात आणि जेवढा ग्रुप मोठा तेवढी ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त लोक करतात. क्लिअर? कारण कित्येक वेळेला तुम्हाला बघायला मिळेल की लोकांना आपल्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्यावर खूप जास्त इंटरेस्ट असतो. तर जर आपल्याला ही वृत्ती दिसत असेल की आपल्याला लोक येऊन सांगतायत आणि आपण त्याच्यामध्ये डिसर्नमेंट न करता आपण त्याच्यावर आपलं काहीतरी मत तयार करतोय, तर हा दोष आहे. हा दोष तुम्ही लिहून ठेवू शकता आणि अग्नीला प्रार्थना करू शकता की मला पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय मी कोणाही बद्दल काहीही मत तयार करणार नाही. क्लिअर? त्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल हा दोष आहे तुमच्यामध्ये, तर तुम्ही हे तयार करू शकता. तर नक्की त्याच्यामागचं सत्य काय आहे ते समजून न घेणं. क्लिअर? त्याच्यानंतर शेवटचा जो व्हर्च्यू आहे त्याला मास्टर म्हणायचे मॉडरेशन अँड नॉन एक्सेसिव्हनेस. त्यामुळे तुम्ही शांतपणे हे बघू शकता की मी कुठली गोष्ट एक्सेसिव्ह करतोय. जसं प्राणी किलरसाठी प्राणी किलिंगची सेशन्स सगळ्यांची अटेंड करायची, महाराष्ट्रभर वेगळे ट्रेनर्स सगळं शिकवत आहेत. मग आता ह्याचं सेशन जमलं की त्याचं जमलं की त्याचं जमलं की त्याचं. विचार करा आपण एवढं सगळं पचवू शकणार आहोत का प्रॅक्टिकली? तर पचवू शकणार नाहीयेत. पण काही लोक ते एक्सेसिव्ह करतात. काही लोक ट्विन हार्ट दिवसातून एकदा करा सांगितलंय, पण सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ मेडिटेशनच्या मागे हात धुवून लागले. अल्टिमेटली काय झालं, शरीराला एनर्जीचं अपचन व्हायला लागलं, तुमचं शरीर आजारी पडायला सुरुवात झाली. क्लिअर होत आहे? हा. त्याच्यानंतर खाण्याचा अतिरेक हा आपल्या बाबतीत होतोय का, तो तुम्ही चेक करू शकता. फिजिकल रिलेशनशिपचा अतिरेक होतोय का ते तुम्ही चेक करू शकता. हा. काही वेळा तुम्ही सिंगल आहात पण खूप ब्लू फिल्म्स बघून एक्सेसिव्ह सेक्शुअल ऍक्टिव्हिटी या केल्या जात आहेत का? विशेषतः जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही नक्की सांगू. जर होत असेल तर हा दोष आहे. हा दोष तुम्ही त्याच्यावर लिहून ठेवा आणि तो अग्नीत जाळून टाका. काही वेळेला हे होऊ शकतं. त्याच्यानंतर काही वेळेला एक्सेसिव्ह वाचन आपल्याकडनं केलं जात आहे का? काही वेळेला प्रचंड वाचन करतात, काही वेळेला त्यांचे डोळे एवढे खराब होतात की डॉक्टर म्हणतात नका वाचू, तुमच्या डोळ्यांना आता हे नाही जमत आहे.
तरीही एक्सेसिव्ह वाचन करणं. थोडंसं वाचन करणं दिवसभरात काही प्रॉब्लेम नाहीये. एक्सेसिव्ह एक्सरसाइज करणं, एक्सेसिव्ह झोपणं, ही काही वेळा दोष. रविवार म्हटलं की मरणाचं झोपायचं, मग सकाळ दुपार संध्याकाळ रात्र झोपाच काढतायत, असं झालं. तर अपेक्षित काय बाबा, ओके रविवार सकाळी तुम्ही नॉर्मल जगा 6 वाजता उठत, 8 वाजता 9 वाजता 10 वाजता काहीतरी उठलात तुम्ही, त्याच्यानंतर शांत बसून आता मी सोमवारपासून पुढल्या शनिवारपर्यंत काय काय नक्की करणार आहे, ही स्ट्रॅटेजी सगळी तुमची ठरवणं. काही लोक ठरवत नाहीत आणि मग लक्षात येतं, अरे इस्त्रीचे कपडेच नाहीयेत, सोमवारी सकाळी उठलो आपण आणि आपल्याला जायचंय आणि आपण इस्त्रीवाल्याकडे कपडेच दिलेले नाहीयेत. अल्टिमेटली काय झालं, तुमचा जर का जॉब असा आहे की जो फ्रंट ऑफिसचा आहे, तर तुम्हाला वेल ड्रेसच जायचंय, शूज ना तुमच्या पॉलिश असलंच पाहिजे, तुमचा बेल्ट व्यवस्थितच असला पाहिजे, येस ऑर नो, तुमचे मोबाईल चार्जच असले पाहिजेत. काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत मोबाईल बघतात, सकाळी गजर वाचत नाही कारण मोबाईलची बॅटरी संपलेली असते आणि मग ऑफिसला उशीर झाला. म्हणजेच आपण अनऑर्गनाइज आहोत. तर ही वृत्ती जर तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असेल तर तुम्ही ती पण नोट डाऊन करू शकता की ह्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर शॉपिंगचं व्यसन आपल्याला लागलंय का, हेही तुम्ही एक बघू शकता. काही लोक एक्सेसिव्ह शॉपिंग करतात, घरात त्या वस्तू आहेत माहिती आहेत, पण मॉलला गेलं की त्यांचं काहीतरी देणं देऊन यायचं, नुसतंच परत यायचं नाही रिकाम्या हाताने, असं काही लोकांचं एक हे असतं. क्लिअर. आता थंडी हे चालू झाले, उन्हाळा चालू झालाय, तर काही झालं तरी रोज आईस्क्रीम खायचंच. काही जणांना एक व्यसन तयार होतं की ते आईस्क्रीम नाही खाल्लं तर काही उपयोग नाही, किंवा कुछ मिठा हो जाए, बरोबर आहे. त्यामुळे एक्सेसिव्ह गोड खाल्ल्यामुळे जर तुमचं शरीर अफेक्ट होत आहे किंवा एक्सेसिव्ह मसालेदार खाल्ल्यामुळे जर शरीर अफेक्ट होत आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे की शरीर जास्त महत्वाचं आहे का अन्न जास्त महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही लिहून ठेवता आणि त्या वृत्ती काढण्यासाठी आज आपण अग्नीची मदत घेणार आहोत. लिहा, तुम्हाला जे सापडत असतील ते पॉइंट्स लिहा आता ह्याच्यामध्ये. आपला झालाय का तो जरूर बघा. काही वेळेला निरर्थक खर्च आपण करायला सुरुवात केलेली असते आणि मग त्या खर्चिक स्वभावामुळे तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथे आपल्याला पेमेंट करायचीच आहेत, जसं उदाहरणार्थ द्यायचं तुमचं लाईटचं बिल, तुमचं मोबाईलचं जे काही रिचार्जिंग आहे ते, त्याच्यानंतर तुम्ही समजा घरात कुठल्या रेंटल राहत असाल तर रेंट, घरात काम करणाऱ्या येणारी जी माणसं आहेत त्यांच्या सॅलरीज, याच्यासाठी तुम्हाला पैशाची सतत कमतरता येते कारण तुम्ही अनावश्यक खर्च करताय. एका व्यक्तीसाठी जी नेसेसिटी असते ती काही वेळेला दुसऱ्या व्यक्तीसाठी लक्झरी असते. ओके. जसं फ्रंट ऑफिसला काम करणारी एखादी व्यक्ती आहे तर त्यासाठी ब्रँडेड शर्ट, ब्रँडेड ट्राउझर, ब्रँडेड शूज ही नेसेसिटी आहे. ओके. पण तुम्ही बॅक ऑफिसला काम करत असाल तर ती लक्झरी आहे. माशाला तुम्हाला काटछाट करायचं असेल तर खूप ब्रँडच्या आहारी न जाता, समजा 2000चा शर्ट घेण्यापेक्षा 500चे मी 4 शर्ट्स घेईन, कोण, पण मला बॅक ऑफिसला काम करायचंय. क्लिअर होत आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने जर स्वतःचं अनालिसिस केलं आणि हा एकच दिवस नाही कायम, तर कितीतरी आपल्यातले दोष कमी होत जातात आणि दोष कमी झाल्यामुळे मन ध्यानामध्ये पूर्णपणे वरती जाऊ शकतं. म्हणून पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी हे सूत्र दिलंय की योग हा चित्तवृत्ती निरोध, की आपल्या चित्तातल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा निरोध करणं, त्या वृत्ती कंट्रोल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ओके. आणि मास्टर नेहमी सांगतात विकनेसेस आर लाईक लोड्स. त्यामुळे ह्या लोड्समुळे काय होतं, तरी तुम्ही उत्तम ध्यान करताय, सगळा ग्रुप सुंदर आहे, पण तुमचं मन पूर्ण ध्यानात जातच नाही, ते तिथेच अडकून पडतं, ते वर जात नाही. आणि म्हणून मास्टरांच्या हाती एक घटना घडली होती की एक मुलगी होती, त्या मुलीला मास्टरने शक्तिपात केला आणि त्यामुळे तिला उत्तम ध्यानाचे अनुभव यायला सुरुवात झाली, पण थोड्याच वेळात तिचं मन परत शरीरात परत यायला लागलं. आणि म्हणून तिने मास्टरांना जाऊन विचारलं की मास्टर माझ्या बाबतीत असं का होतंय, तर तेव्हा मास्टरने छान उत्तर दिलंय की लक्षात ठेवा, फुलफिल युअर कार्मिक ऑब्लिगेशन्स. तुम्ही ज्या जबाबदाऱ्या निवडल्या आहेत, समजा तुम्ही लग्न केलंय तर तुमच्या लाईफ पार्टनरला व्यवस्थित त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करणं ही आपली जबाबदारी झाली. नाही तर लग्न करू नका, तुम्हाला जर जबाबदाऱ्या नको असतील तर. मुलाबाळांना जन्म दिलाय तर त्यांचं उत्तम संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे. क्लिअर होत आहे. त्यामुळे हे जर आपण करू शकत नसलो तर लक्षात घ्यायचं की आपण कितीही ध्यान केली, कितीही मोठ्या मोठ्या गुरूंची उपासना केली तरी आपण त्या स्थितीला पोहोचणार नाही, आपण सतत मागे खेचले जाणार. आणि म्हणून रामदास स्वामींच्या इथे पण रेफरन्स आहे, आधी प्रपंच करावा नेटका. सगळ्या संतांनी अल्टिमेटली ती गोष्ट सांगितली. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार न पाडणं,
त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आपणच जबाबदार आहोत असं न मानणं. जसं तुम्ही घरातल्या लोकांना खुश करू शकता का? आन्सर इज नो. तुम्ही त्यांना खुश होण्यासाठी साधनं उपलब्ध करू शकता. पण एखाद्या व्यक्ती जर का ठरवलं की मला ह्याच्यात आनंदी व्हायचंच नाहीये, तर तुम्ही त्याला आनंदी नाही करू शकत. क्लिअर? तसं घरातल्या माणसांना तुम्ही उत्तम अन्न आणून देऊ शकता, पैशाची आवश्यकता असेल पैसा देऊ शकता, तुमचा वेळ हवा असेल वेळ देऊ शकता. पण या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर जर एखाद्या ठरलं की नाही मी आनंदी राहणार नाही, तर ती त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे आनंदी राहणं. आपली सगळ्यांना आनंदी करणं ही जबाबदारी आपली नाही. आपण जोकर्स नाही आहोत, हे लक्षात घ्यायचं. जसं मी एक टीव्हीवरती व्हिडिओ बघत होतो, तर त्या व्हिडिओमध्ये ती आई सगळ्यांना विचारते की कोणाकोणाला काय काय खायचंय, आणि मग प्रत्येक जण आपला 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 आवडीचा पदार्थ आणतो. आणि आईला असे 10 हात येतात. ती दशभुजा देवी कशी असते तशी ती होते, आणि ती 2-2 हाताने एक 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 पदार्थ करून प्रत्येकाला देते. पण हे सिरियल त्या ऍडव्हर्टाईजमध्ये ओके, प्रॅक्टिकली तसं होऊ शकणार नाही. प्रॅक्टिकली घरातली जी आई आहे ती जर का जॉबला जात असेल तर ती एकच नाश्त्याला पदार्थ करू शकत असेल, आणि घरच्या लोकांना स्वतःला ट्रेन करावं लागेल की मला तोच पदार्थ खायचा आहे. क्लिअर? जर मला तो पदार्थ आवडत नसेल, माझी सोय मी बाहेर करणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी झाली, ती आईची जबाबदारी असू शकत नाही. आई किंवा पत्नी कुठल्याही रोलमध्ये असलेल्या व्यक्तीची. कन्सेप्ट क्लिअर? तर त्यामुळे आपण असं वागतोय का हेही बघा, की आपण सगळ्यांचं सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, सगळ्यांना सुखी करण्याचा ॲट अ टाइम प्रयत्न करतोय, आणि त्यामुळे तुम्ही दुःखी आहात. जर असं असेल तर तो पण दोष झाला. क्लिअर? तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा वेगळा पदार्थ करणं ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्रत्येक दिवशी सकाळी वेगळा पदार्थ जर तुम्हाला डिमांड लोक करायला लागली तर होऊ शकणार नाही. एक माझ्याकडे स्टुडंट आल्या त्या बेसिकच्या वर्गाला, तर त्यावेळी वर्गात आल्यापासून कंटिन्युअसली झोपत होत्या. आता वर्ग सुरू झाल्यावर लोक झोपत नाहीत. नॉर्मली दुपारी जेवणानंतर थोडीशी पेंग काही लोकांना येऊ शकते, मान्य आहे मला. तर मी त्यांना पहिला अर्धा भाग संपल्यानंतर म्हटलं की ह्या बाई जर का अशा झोपूनच राहिल्या तर पैसे वाया घालवत आहेत ह्या बाई, तर त्यांना विचारूया. म्हणून मी त्यांना विचारलं की मॅडम नक्की प्रॉब्लेम काय आहे? तर त्या म्हणतात घरातला माझा शेवटचा माणूस रात्री 1 वाजता येतो, आणि त्याला मी जेवण गरम करून घालते, त्याच्यानंतर मी झोपते. पहाटे 4 वाजता आमच्याकडे पाणी येतं, मी 4 वाजता उठते. त्यामुळे आज अनेक वर्ष, आता 1 वाजताचा माणूस म्हणजे 1:30 वाजता अंदाजे त्याचं जेवण झालं असेल आपण ऍझ्युम करूया, तर 1:30 ते 4 एवढ्याच वेळ ती बाई झोपते. क्लिअर? मग अशा वेळेला त्यांना पाणी भरण्याची जबाबदारी खरं तर दुसऱ्याला द्यायला पाहिजे. पण काही लोकांमध्ये हा दोष असतो, ते आपली जबाबदारी हँडओव्हर करत नाहीत. बरोबर ना? घरात 4 टाळकी आहेत तर चौघांचं मिळून घर होतं ना, एका व्यक्तीचं घर नाहीये. तर मग त्यावेळेला कामाची विभागणी न करणं हा दोष आहे. नाही मग ते बाहेर जातात, मग ते असं करतात, मग ते तसं करतात, म्हणून आपणच सगळं करणं. अल्टिमेटली काय झालं, म्हटलं जर का तुम्ही आता उद्या गेलातच तर घर मॅनेज करेल की नाही स्वतःला? तर नक्की करेल. मग आता तुम्ही जिवंत असतानाच का नाही सगळ्यांना ट्रेन करतात? क्लिअर? तर त्यामुळे पूर्ण घर आपल्यामुळे चालतं असं जर मनात येत असेल तर तुम्ही विभागणी करत नाहीयेत. क्लिअर? एक मोठी कंपनी होती, आणि त्या कंपनीचा त्या डिपार्टमेंटचा एक मॅनेजर होता. तर तो जो मॅनेजर होता, तर त्याला सुट्टीची प्रचंड आवश्यकता होती. पण तरीही तो जेव्हा कंपनीच्या सगळ्या त्याच्यापेक्षा सिनियर लोकांसमोर जाऊन बसला आणि सांगितलं, तर ते लोक त्याला सांगत होते की तू आता थोडी सुट्टी घे, तुला सुट्टीची आवश्यकता आहे, तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. तर तो ब्लंटली म्हणाला की सॉरी, मी सुट्टीवर जर का गेलो तर सगळी कामं ठप्प होतील. त्याच्यावर टॉप मॅनेजमेंट त्यांनी त्याला उत्तर दिलं की जर एवढे वर्षात तुला अल्टरनेटिव्ह माणूस तू क्रिएट करू शकलेला नाहीयेस तर मॅनेजर म्हणून तू फेल्युअर आहेस. त्यामुळे बेटर तू टर्मिनेट कर, आम्ही तुला करतोय आजच. लक्षात येतंय? म्हणून काही लोक जेव्हा ऑफिसमध्ये जॉब करतात त्यांना असं वाटतं अख्खं ऑफिस माझ्यामुळे चालतं. तर फक्त तुमचं डिपार्टमेंट चालवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला जी कामं अलॉट केली आहेत ती इंटेलिजंटली करणं ही आपली जबाबदारी आहे. पण सगळ्यांची कामं आपण नाही करू शकत, आपल्या शरीराची लिमिटेशन्स आहेत. क्लिअर होत आहे? चलो आता लिहून काढा तुम्हाला जे जे काही पॉइंट्स मिळतील ते. नाही तोपर्यंत ह्यानी मला का दुखावलंय, नंबर 1. त्याच्यानंतर ते दुःख आता पुढल्याला मानायचं का नाही मानायचं. मग जसं एखाद्या माणसाला सतत टोचून बोलण्याची सवय आहे आणि तुमच्या घरामध्येच आहे समजा 24 तास तो, तर तुम्ही त्या माणसाचं प्रत्येक वेळेला बोलणं तेवढंच सिरियसली जर का घेत गेलात तर तुम्ही रोज रक्तबंबाळ झालेले असणार आहात. मग अशा वेळेला समोरच्या माणसाला सांगणार ही कैरी आहे, ही आंबट असणार आहे, हे मनात एकदा म्हणून जायचा प्रश्न सुटला. एक्सेप्ट करणं, किंवा काय त्या माणसाला जाणीवच कोणी करून दिलेली नसते की तुमची बोलण्याची पद्धत अतिशय शार्प आहे. ओके? तर जर
ती व्यक्ती ते एक्सेप्ट करत नसेल तर तुम्हाला स्वतःला त्याला असं मोल्ड करायचं की त्या व्यक्तीचं प्रत्येक बोलणं खूप सिरियसली ऐकायची गरज नाही. जस्ट ऐकल्यासारखं करा आणि पुढे चला. क्लिअर? आता हे असं का करावं लागतं, तर आपण कोणीच परफेक्ट नाही आहोत ना, त्यामुळे आपल्याला मिळणारे माणसं सुद्धा परफेक्ट नसणारच आहेत. कॉन्सेप्ट क्लिअर? म्हणून ते पण लिहू ठेवता. त्यामुळे काही वेळेला सोल्युशन फॉरगिव्हनेस नाहीये, पण तुम्ही तेच सोल्युशन मानताय कारण तुम्ही स्पष्ट सांगू शकत नाहीये. तुमच्या डेअरिंग सेंटर वीक आहे तुमचं. असं काही वेळेला होऊ शकतं. तेव्हा स्पष्ट सांगणे, सॉफ्टली जेंटली. ऐकत नसतील घरची माणसं जर का, तर तुम्हाला परत शांतपणे विचार करणं की तुम्हाला त्या माणसाबरोबर पुढलं आयुष्य घालवायचं आहे का. जर तुमचं ठरलं असेल की माणसाबरोबर आयुष्य घालवायचंय तर स्वतःला मोल्ड करा. डिव्होर्स घेता येणं शक्य तर डिव्होर्स घ्या आणि मोकळे व्हा. कारण ऍडजस्टमेंटला लिमिटेशन्स आहेत. काही वेळेला तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जर का कंटिन्युअसली अफेक्ट होत आहे तर खूप ऍडजस्ट करण्यासारखं काही मोटिव्ह नाहीये त्याच्यामध्ये. पण त्याच्या आधी तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट होणं आवश्यक आहे. क्लिअर? आणि कंटिन्यू करायचं ठरलं असेल तर मग कंप्लेंट करायचं बंद करायचं. येस सर. हो मस्त, मग लिहून टाका. हो येतो ना. बरोबर. येस, यावरती म्हणजे स्वतःला सवय लावणं की दुसऱ्याच्या हातात काम देऊन त्याला शिकवणं. त्याचं एक सुंदर उदाहरण देईन. मला ज्याने अनेक जे मेंटॉर्स मला चांगले चांगले मिळाले, तर त्यातल्या एक मेंटॉर ज्या होत्या त्यांना 2 सुना होत्या. दोन्ही, एक सून हैदराबादला राहायची, एक सून ठाण्याला राहायची. एकदा त्यांच्या त्या हैदराबादच्या सुनेकडे गेल्या, काहीतरी कामानिमित्त तिकडे त्या राहायला गेल्या. गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्या सुनेला अशी सवय होती की चमचा जरी असा तुम्ही नुसता पाण्याचा ढवळ्यात वापरला तर तो घासायला टाकायचा. त्यामुळे त्यांच्याकडे एवढी भांडी घासायला असायची आणि त्यांची जी कामवाली बाई आहे ती निष्ठेने येऊन तेवढी सुंदर भांडी घासून जायची. आता ह्यांना 4 भांड्यांमध्ये स्वयंपाक करायची सवय होती, यांना पसारा घालायची सवय नव्हती. पहिलं काय झालं, मनात अस्वस्थता, अरे काय ते बाई तरी भांडी, पण तिला पण जीव आहे की नाही. पण नंतर शांतपणे विचार केला की ती बाई कंप्लेंट करत नाहीये, तिला टाकायचा कंटाळा येत नाहीये, मी 4 दिवसासाठी आली आहे, तर मी उगीच ह्यांच्या ह्याच्यावर ढवळाढवळ करायची गरज नाही. आता त्यांचं फाउंडेशन आध्यात्मिक होतं म्हणून त्या विड्रॉ करू शकल्या. सर्वसामान्य स्त्री आधी त्याच्यावरती बसेल, तिला आपल्या सुनेला काउन्सिलिंग करायला सुरुवात करेल, म्हणजे दुसऱ्यांचा संसार स्वतः चालवायला सुरुवात करतील. क्लिअर? आणि मग ती सून पुढल्याला बोलवायची बंद करेल की नको, तुम्ही तुमच्या घरात सुखात आहात, आम्ही त्याला बाहेर चाललोय, आम्हाला बिझी आहोत, हे सांगायला सुरुवात करणार. सो सिम्पल. एक दिवस त्या सुनेने त्यांना सांगितलं की आई मी जरा कामासाठी बाहेर जाते, तर तुम्ही जेवण करून ठेवाल का. ते म्हणजे हो करून ठेवते. आल्यानंतर त्यांची सवय जशी होती 4 पातेल्यामध्ये जेवण करायचं, तसं त्यांनी ते सगळं जेवण तयार केलं आणि सून आली. सुनेने बघितलं की सगळी पातेली याच्यात घासायला ठेवली असं, त्या किचन तिकडे जाऊन बघितलं, गॅलरीत जिथे ते भांडी घासायचे तिथे भांडी नाहीयेत. तिने विचारलं तुम्ही सगळी भांडी घासून कशाला टाकली. ती म्हणली नाही, मला एवढीच भांडी लागतात. तुम्हाला एवढ्या कमी भांड्यात कसं काय स्वयंपाक करता, तुम्ही मला शिकवाल का. ते म्हणलं ओके शिकवते. आणि मग त्यांनी तिला ट्रेनिंग दिलं. ओके. आता काही काही केसमध्ये समोरच्याने विचारेपर्यंत त्याला ट्रेनिंग द्यायचं, अट्टहास करायचा नाही, हे आपल्याला शिकायला लागेल. दुसरं, एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही काम हँडओव्हर केलं तर लगेच परफेक्शनची अपेक्षा करायची नाही, हेही आपल्याला शिकायला लागणार आहे. कारण आपल्याला त्याची घाई असते की आपल्यासारखं जमलं पाहिजे. विशेषतः ज्या स्त्रियांना ओसीडी असतो, एक ओसीडी असं ऑब्सेशन अँड कंपल्शन डिसऑर्डर, त्यांना जर ही वस्तू इथे ठेवलेली दिसली तर ती इथेच लागते. त्या दिवसातून 10 वेळा ती खुर्ची तिकडे ठेवून ठेवतात, परत इथे ठेवून ठेवतात, आणि घरची इतर माणसं ती वस्तू कुठेही ठेवणारी असतात. ओके. तर त्यांनी प्राणिक सायकोथेरपी शिकून ओसीडीचा प्रोटोकॉल घेणे हा राजमार्ग आहे त्याच्यामध्ये. कारण ती वस्तू कायम तिथे राहू शकत नाही, नाहीतर ती शोकेस म्हणजे एखादं म्युझियम असतं, त्या म्युझियम मध्ये ठेवायसारखी वस्तू झाली ना. 24 तास तिथे ती वस्तू कशी ठेवता येईल. त्यामुळे कोणीतरी वापरणार आहे, कोणीतरी इकडे इकडे ठेवणार आहे. त्यामुळे लोकांना हे कन्सेशन देणं घरच्या हे आवश्यक आहे. त्यामुळे ओव्हर परफेक्शन हाही प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर का आमची एक मैत्रीण आहे, ती नेहमी सांगते की मला कोणाच्याही घरात गेल्यानंतर जर पसारा दिसला तर मी आतून प्रचंड अस्वस्थ होते. म्हटलं तर लोकांच्या पसाराचा काय, ती मला तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हटलं होळीची वाट बघतो, लिहून टाक. पण इतरांच्या घरचे पसारे आवरणं हे आपलं काम नाहीये. क्लिअर होत आहे? तेच लिहून ठेवायचा. ओव्हर परफेक्शन, ओसीडी हा त्या आजाराचं नाव आहे. परफेक्शन निघणार नाही, भीती पण बघा.
पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही ऑफर कोणाला करताय? देवतांना ऑफर करतायत. एवढं तर कमसे कम सगळ्या देवतांच्या मूर्ती वगैरे तुम्ही बघितल्या असतील तर त्या आपल्यापेक्षा थोड्या इंटेलिजंट आहेत, असं वाटतं की नाही? का गणपती आपल्यापेक्षा जास्त बुद्धू आहे असं वाटतं? बरोबर आहे ना? जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही अग्निदेवतापेक्षा मीच जरा पॉवरफुल आहे असं, ओके, तर तुम्ही काम करायला सुरुवात करा, आम्ही सगळे तुम्हाला अर्पण करू, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येत आहे? त्यामुळे असे जे दोष तुम्हाला स्वतःमध्ये दिसत आहेत हे काढायचेच आहेत, आणि हे एक दिवस आज काढायचं नाहीये, तर नंतर तुम्हाला रोज ह्या दोषांवर काम करायचंय. दोन 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 दोष आपण स्वतःचे बघणार आहोत आणि आपण ते काढत काढत जाणार. म्हणून ह्याचा नंतर तुम्हाला फोटो काढून ठेवायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळे दोष एकाच दिवशी इम्प्रूव्ह करायला गेलात तर एक मोठी मोडी आहे आणि ती मोडी तोडायचा प्रयत्न करताय. आपल्या शाळेत 4थीत धडा साधारणपणे होता हा, एकीचे बळ अशा नावाचा. ती मोडी तुटणार नाही, म्हणून एक एक दोष घ्यायचा आणि त्या दोषावर हळूहळू हळू काम करत राहायचं. काही दिवसांत दिसेल की आता तो दोष तेवढा तीव्र नाहीये जेवढा पूर्वी होता. क्लिअर होत आहे? झाले सगळ्यांचे दोष लिहून? सफिशियंट डेटा मिळाला? मान्य झालं आपण पण सगळे डिफेक्टिव्ह पीसच आहोत. त्यामुळे आजपासून घरच्यांवरती मायक्रोस्कोप लावायचा नाही, आईने मुलीसाठी मायक्रोस्कोप लावायचा नाही, मुलीने आईसाठी मायक्रोस्कोप लावायचा नाही. क्लिअर? चलो, फोटो काढून ठेवा तुमच्याकडे त्याचा एक. ओके, स्टार्ट करूया. हात मोकळे ठेवा, डोळे बंद राहू देत. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून ठेवायला हरकत नाही, आता बघण्यासारखं बाहेर काहीही नाही. ओके, सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. आपण ओंकार म्हणणार आहोत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चोआ कोक्सवी, या सर्वांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक संरक्षण, आध्यात्मिक कृपाशीर्वाद याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता आपलं लक्ष आपल्या हार्ट चक्राकडे घेऊन जा. छातीचा मध्यभाग. स्माइल. कुठलाही एक आनंदी प्रसंग आठवा, घडलेला किंवा घडावासा वाटणारा. आता आपलं लक्ष आपल्या क्राउन चक्राकडे घेऊन जा. डोक्याचा मध्यभाग. या ठिकाणी बघून स्माइल, स्मित हास्य. आणखी एखादा आनंदी प्रसंग आठवा, घडलेला किंवा घडावासा वाटणारा. हा प्रसंग खरोखरच आनंदी असेल तर तुमच्या चेहऱ्यावर आपोआप स्मितहास्य येईल. प्रसंग दुःखी असेल तर चेहरा गंभीर होत जाईल. आता दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. प्रथम छोटीशी पृथ्वी इमॅजिन करा. माझ्या पाठोपाठ म्हणा, हे ईश्वरा, तुझ्या शांततेचं माध्यम मला कर. ज्या ज्या ठिकाणी द्वेष असेल तिथे करुणा निर्माण होऊ दे. सबंध पृथ्वीला ब्लेस करा.
पृथ्वीवरती प्रत्येक व्यक्तीच्या मनातील जात, धर्म, प्रांत, भाषा यापैकी कुठल्याही प्रकारचा द्वेष याचं रूपांतर प्रेम, करुणा, आनंद यामध्ये होत आहे. तथास्तु. ज्या ज्या ठिकाणी निराशा असेल त्या त्या ठिकाणी आशा निर्माण होऊ दे. संबंध पृथ्वीला ब्लेस करा. कुठल्याही व्यक्तीच्या मनात जर कुठल्याही स्वरूपाची निराशा असेल, जसं योग्य शिक्षण मिळत नाहीये, योग्य जॉब मिळत नाहीये, हवा तसा बिझनेस चालत नाहीये, एखादा आजारपण बरं होत नाहीये, योग्य लाईफ पार्टनर मिळत नाहीये, बाळासाठी प्रयत्न करतायत पण योग्य बाळ मिळत होत नाहीये, अशा कुठल्याही प्रकारची निराशा कुठल्याही व्यक्तीच्या मनात असेल तिथे योग्य आशा निर्माण होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या मध्यभागी क्राऊन चक्रावर मनाने घेऊन जा. क्राऊन चक्र हे वैश्विक ऊर्जेचं प्रतीक आहे. माझ्या पाठोपाठ म्हणा, ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला आंतरिक शांतता, आंतरिक प्रेम, आंतरिक कारुण्याचा शुभाशीर्वाद मिळू दे. प्रत्येक व्यक्ती मला चांगलं काहीतरी करायचंय एवढा विचारच न करो, तर प्रत्यक्षात कृती करो. तथास्तु. संबंध पृथ्वीवर ज्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना ब्लेस करा. या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकांना उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम अन्न, उत्तम शिक्षण आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती मिळू दे. तथास्तु, तथास्तु. आता आपलं लक्ष आपल्या हार्ट आणि क्राऊन या दोन्हीही पॉइंटवर ठेवा. पृथ्वीकडे बघून स्मित हास्य, स्माईल. आता तुमच्या हातामधून सोनेरी आणि गुलाबी प्रकाश बाहेर पडतोय. संबंध पृथ्वी या सोनेरी गुलाबी प्रकाशाने भरून जाते. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता हात मांडीवर ठेवून द्या. आता आपलं लक्ष आपल्या डोक्यापासून 6 इंच वरती घेऊन जा. या ठिकाणी एक पांढरा शुभ्र तेजस्वी तारा आहे अशी कल्पना करा. आणखी मन एकाग्र होण्यासाठी जिभेचं टोक वरती ताळूला अलगदचा स्पर्श करा. खूप मागे नेण्याची आवश्यकता नाही. जस्ट दाताच्या मागे तो ताळू सुरू होतो तिथपर्यंत तुम्ही स्पर्श केलात तरीही चालेल. पूर्ण आपलं लक्ष पांढऱ्या शुभ्र तेजस्वी ताऱ्यावर. आता मन आणखी एकाग्र व्हावं आणि मनातल्या विचारांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आपण दीर्घ श्वास घेऊन ओंकार म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. ओ. पुन्हा एक दीर्घ श्वास. ओ. आता आपलं लक्ष पांढरा शुभ्र तारा आणि ओंकाराचा ध्वनी या 2 गोष्टींवर ठेवायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ.
पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ. आता आपलं लक्ष पांढरा शुभ्र तेजस्वी तारा, ओंकाराचा ध्वनी आणि 2 ओंकारामधील शांतता या 3 पॉइंटवर आपल्याला ठेवायचं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ. सबंध शरीर शिथिल सोडून द्या. सबंध शरीरात काय काय जाणीवा होत आहेत त्यावर पूर्ण लक्ष ठेवा. हातापायची सावकाश हालचाल करा. सबंध शरीराची जाणीव करून घ्या. आपण अतिरिक्त ऊर्जा मुक्त करत आहोत. पुन्हा एकदा दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. सबंध कल्याण डोंबिवलीचा परिसर डोळ्यासमोर आणा. खूप सारा पांढरा शुभ्र प्रकाश या कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये डीपली अँकर होत आहे. या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रेम, दया, करुणा आणि आनंद निर्माण होऊ दे. तथास्तु. या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. तथास्तु. या सबंध परिसरातील जे काही सामाजिक प्रश्न असतील ते यथायोग्य मार्गाने सुटू देत. तथास्तु. या परिसरात काम करणाऱ्या सगळ्या सामाजिक संस्था यांचं कार्य अतिशय उत्तम पद्धतीने आणि प्रामाणिकपणाने चालू दे. तथास्तु. आता तुमच्या बिल्डिंगला ब्लेस करा. तुमच्या प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये पांढरा शुभ्र प्रकाश पसरतोय. प्रत्येक घराघरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य निर्माण होऊ दे. तथास्तु. सगळ्यात शेवटी तुमचं स्वतःचं घर, तुम्ही जर कुठला बिझनेस करत असाल तर बिझनेस प्लेस, जॉब करत असाल तर जॉबची जागा आणि तुमच्यावर काम करणारे सगळे सहकारी, या सगळ्यांना उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. त्यांचे कोणाचेही काही हेल्थ इश्यूज असतील तर ते पूर्णपणे नाहीसे होऊ देत. तथास्तु. 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 या सबंध ग्रुपमध्ये बसलेले सगळेजण आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली यांना उत्तम शारीरिक आरोग्य,
मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता तुमची काही विश असतील तर त्या विशना ब्लेस करा. या तुमच्या सगळ्यांच्या विश प्रॉपरली, रॅपिडली, एन्थुझियास्टिकली मटेरियलाइज होत आहेत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. आपलं लक्ष पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक आणि दोन्हीही तळपायाचा मध्य या ठिकाणी ठेवा. मनात संकल्प करा, पांढरा शुभ्र प्रकाश जमिनीत 10 फूट किंवा 3 मीटर पर्यंत खोल 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 जातोय. त्याला अनेक मुळं फुटतायत. जसे एखाद्या मोठ्या वृक्षाला अनेक मुळं फुटतात, त्या प्रकारे ही प्रकाशाची मुळं जमिनीत खोल 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 जातोय. मनात संकल्प, पृथ्वीवर उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम निसर्ग निर्माण होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता आपलं लक्ष पुन्हा आपल्या क्राऊन चक्रावर घेऊन जा. माझ्या पाठोपाठ म्हणा, सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चोआ कोक्सवे आपल्याला आमच्या सगळ्यांकडून हे ध्यान करून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. अग्निदेवते, हिलिंगच्या देवदेवता, आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे बघायचंय आणि त्यांना ब्लेस करायचंय. दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. शेजारच्या व्यक्तीला ब्लेस करा. ओके. मधली रांग जी बसली आहे त्यांनी पुढे मागे ब्लेस करू शकता. मागच्या व्यक्तीलाच बघायला हरकत नाही, त्यांच्याकडे खुर्ची वळवायलाही हरकत नाही, खुर्ची वळू शकते. हा, आणि मागच्या रांगेने पुढल्या रांगेला असे तुम्ही ब्लेस करू शकता. माझ्या पाठोपाठ म्हणा, ह्या व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. त्यांच्यातील दोष काढण्याची ही प्रक्रिया नियमित होऊ दे. ही व्यक्ती आणखी उत्तम व्यक्ती होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हात खाली ठेवा. त्यांना म्हणा, टुडे इज युअर लकी डे. प्रार्थना, ही ऊर्जा सगळ्यांनी म्हणा, ही ऊर्जा आमच्या ऑरामध्ये पूर्णतः शरीरात पचेपर्यंत अशीच राहू दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ओके. आता उभं राहूया. एक्सरसाइज.